सध्या भारतीय जनता पार्टी हे नाव जरी कोणी उच्चारले तरी अंधभक्त सोडून लोकांचा संताप अनावर होतो। याला कारण आहे देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, सरकारी उद्योगांचे खासगीकरण, शेतकरी विरोधी नीती, गॅस सिलेंडरची खाल्लेली सबसिडी, पीएम केअर फंडचा न दिलेला हिशोब, उद्योगपतींचे पलायन आणि कर्जमाफी, राजकीय पक्षांची फोडाफोडी, जातीय आणि धर्मीय उन्माद, विकास कामात होत असलेला भ्रष्टाचार, या सर्व कारणांमुळे देशातील शेतकरी, मच्छीमार, व्यापारी, मजूर, गोरगरीब जनता भाजपच्या विरोधात आहे। लोकसभेला हे दिसले। लोकसभेला केंद्रात भाजपचे सरकार कसे बसे पुन्हा आले। ही निव्वळ ईव्हीएमची कृपा। लोकसभेला 50-100 मतांनी विजयी झालेल्या भाजपच्या अनेक सीट म्हणजे ईव्हीएम घोटाळा। लोक हे उघडपणे बोलत आहेत। लोकांसारखे भाजपचे कार्यकर्ते देखील भाजपला कंटाळले आहेत, कारण लोकांच्या दारात भाजपा कार्यकर्त्यांना जावे लागते आणि त्यांनाच लोकांच्या रोषाला बळी पडावे लागते। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत। अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी भाजप सोडून इतर पक्षाची कास धरत आहेत। पनवेल विधानसभा मतदारसंघात हे वारंवार घडत आहे। भाजपचे कार्यकर्ते स्वखुशीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत। हा सर्व करिश्मा शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांचा आहे। शिवसेनेत नुकताच उत्तर भारतीय संघटनेच्या माध्यमातून उत्तर भारतीयांचा जम्बो पक्षप्रवेश थेट मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या उपस्थितीत झाला होता। यामुळे पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर हादरले होते। परप्रांतीय मतदार हा भाजपचा प्राण, मात्र त्याला शिवसेनेने खिंडार पाडले होते। भाजपचे वरिष्ठ नेते या प्रकारामुळे माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर नाराज होते। ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न ठाकूर पिता पुत्राने नुकताच करून पाहिला, मात्र तो त्यांच्याच अंगलट आला। काही दिवसापूर्वीच मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केलेल्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांना पनवेलमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी कामानिमित्त मोबाईलवरून भेटायला बोलवले। त्यानंतर त्यांची फसवणूक करून त्यांचा भाजपा प्रवेश करून घेतला। जबरदस्तीने त्यांच्या गळ्यात भाजपच्या पट्ट्या घातल्या। या सर्व कार्यकर्त्यांनी बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे पत्रकारांशी बोलताना आपला भाजपा प्रवेश नाकारला आणि आपली भाजपवाल्यांनी कशी फसवणूक केली हे सुजित मिश्रा, आनंद मिश्रा, अनिल सिंग, कृपाशंकर उपाध्याय यांनी पत्रकारांना ऐकवले। एकंदर पनवेलमध्ये ठाकूर पिता पुत्रांनी भाजपची बेकार स्थिती करून ठेवली आहे। त्यामुळे भाजप सोडलेल्या कार्यकर्त्यांचा धरून पकडून दिखावा म्हणून वरिष्ठांसमोर पक्षप्रवेश करून घेतला जात आहे। तसेच पेपरात फोटो छापले जात आहेत। भाजप आणि रामशेठ ठाकूरांचा असा रडीचा डाव सुरू आहे, असे विरोधक बोलत आहेत। मेरा कल बॉम्बे में मीटिंग था। मीटिंग में मेरे पास फोन आया कि पनवेल आ जाओ 10 मिनट के लिए। सुनील उपाध्याय जी बुलाए, जो कि हमारे मित्र हैं, कलमोली रहते हैं। मैं गया वहाँ पे, पहुँचा 12-12:30 बजे पहुँचा, 12:15 बजे समथिंग पहुँचा। मुझे 10 मिनट में फ्री कर दूंगा। तो ये सब हमें नहीं बताया कि वो पथ प्रवेश कर रहे हैं या फिर हमें साथ में होना है, ऐसा कुछ बताया नहीं गया। वो आगे गए, उनको पट्टा पहना गया, साथ में हम लोग थे, हमें भी पट्टा पहना दिए। क्योंकि मैं खुद से कोई पार्टी ज्वाइन करने नहीं गया था। मला असं काही माहीत नव्हतं। त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यावर तुम्ही बलवंत फडके हॉलला या, तुम्हाला भेटायचं आहे, आमचा प्रोग्राम आहे काहीतरी। मला माहीत नव्हतं। त्यांनी बोलवलं आणि आम्ही गेलो तिकडे गेल्यावर त्यांनी काय केलं, बोला 10 मिनिटं तुम्ही बसा। 10 मिनिटं आम्ही बसलो आणि वेट केल्यानंतर त्यांनी काय केलं, बोला स्टेजवर या। स्टेजवर गेलं तर माझं नाव सांगितलं, त्यांनी नाव सांगितलं आणि मला पुढे गेलं तर बोलतात की हे पट्टा घ्या, आणि पट्टा टाकला माझ्याकडे। आणि आम्ही शिवसैनिक आहेत आणि जुनं शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरे जेव्हापासून आहे तेव्हापासून आम्ही आहे आणि अगोदर पण आम्ही राहणार आहे तिथे शिवसेनेमध्ये। हमारा नाम अनिल सिंह है, मित्र थे हमारे। कुछ बोले आ जाओ पनवेल में कार्यक्रम है फलके हाल में, तो डायरेक्ट वहाँ पहुँचा। 5 मिनट बाद उधर बोले नहीं मिलना है, मिलने गया, डायरेक्ट पट्टा ही पहना दिए बीजेपी। ठीक है, हम पुराने शिवसैनिक हैं, उद्धव गुट के हैं, बाला साहेब ठाकरे पार्टी से हैं, हम पुराने हैं, इसके लिए अभी भी हैं।
और रहेंगे। अंधेर में था और सुनील ने फ़ोन किया कि आ जाओ, यहाँ एक प्रोग्राम चल रहा है अंधेर नाट्यगृह हॉल में। तो घर में बोला मुझे काम है, मैं नहीं है, बोला नहीं थोड़ा आ जाओ, 5 मिनट का काम है। तो मैं वहाँ पे गया, तो वहाँ पे जो है सर 5 मिनट में तो नाम बुलाए, बोले थोड़ा आइए आइए थोड़ा। उधर गया तो फिर उसने नाम डाल के पट्टा डाल दिया, जबकि ऐसा कुछ नहीं मुझे मालूम था कि ये जो है प्रवेश पक्ष होना है, पार्टी बदलना है, क्या करना है। ऑलरेडी हम लोग पहले से ही शिवसेना गुट के आदमी हैं 2 साल, बाकी तो पता नहीं था। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.